चला आपल्याला राहिलेलं डेकोरेशन पूर्ण करायचंय. आम्ही वरती जो पाईप वरती ते जे मी टाकले होते ते ट्रेचे राऊंड हे जे असे आम्ही साईडला ठेवलेत ते काढून टाकलेत, कारण ते डेकोरेशनला म्हणजे एवढं सामान नसता आणता आलं, कारण आम्हाला सगळं रिअलिस्टिक हवं होतं, वेल वगैरे सगळं. हे 2-3 वेल जे आहे ते आम्ही डुप्लिकेट आणलेत, कारण काही तयारी अगोदर करणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटत होतं म्हणून. आणि याच्यावरती आता डुप्लिकेट वेल लावायचे. ही गणपतीतले 2 वेल आहेत, बघूयात कुठल्या कामात येत आहेत का. आणि ही बघा, ही आता ते रोल आम्ही जे काढून टाकले ना तिथे आम्ही आता ही पट्टी लावणार आहे. थर्माकोल आणलेत, ते 3 त्याचे भाग केले, 3 तुकडे केले, ते जॉईंट केले आणि असा भाग तयार केलाय वरती लावण्यासाठी. गवत रेडी करतोय. गवताच्या अशा जुड्या करून आणि ते कलरमध्ये बुडवायचं. आम्ही लहानपणी ना कुठलं डेकोरेशन करायचं असलं की ते गवत भेटायचं बघा, ते ग्रीन कलर लावलेलं, म्हणजे अजूनही भेटत असेल मे बी, पण आत्ता आम्ही सध्या काही डेकोरेशनचं काही करायला घेतलं नाही त्यामुळे माहीत नाही. पण आम्ही लहान होतो तेव्हा आई आणायची. आत्ता संध्याकाळी गुलाबाची फुलं आली आहेत जी आम्ही पाण्यात ठेवली आहेत, म्हणजे उद्या सकाळी डेकोरेशनला ती कामात येतील. आणि ही काही फुलं आणली आहेत, ही सुद्धा आम्ही पाण्यात भिजत ठेवली आहेत. आय होप ती सुकणार नाहीत, कारण सर्व फुलं नरम आणि कोवळी आहेत, गुलाबाच्या फुलांसारखी कडक नाही आहेत. ही वाळून तयार आहे कलर केलेलं. तर आता हे याचा यूज आम्ही कसा करणार आहे हे तुम्हाला डेकोरेशन मध्ये कळेलच. गुड नाईट. हे असं आम्ही आदल्या दिवशी थर्माकोल लावून त्याला आता डुप्लिकेट माळा आणि फुलं लावून दिलेत. आणि हळद कुंकू हे नाव मी अगदी 15 मिनिटात तयार केलं. फेविकॉलच्या बॉटलने पटकन नाव काढून घेतलं आणि त्याच्यावरती ती चमकेचे पॅकेट असतात ते फक्त टाकलेत. येल्लो आणि डार्क रेड कलर पिंक कलर होता, त्याचं हळद कुंकू नाव मी असं तयार करून घेतलं आहे, जे की मी आता गेटवरती लावणार आहे. आणि आतमध्ये पडद्यांना लावायला सुद्धा मी एक वेगळं हळद कुंकू नाव असं तयार केलेलं आहे. आणि आता गेटवरती मी दोन्ही बाजूनी ही नावं अशी तारीने पॅक करून घेते. हॅलो, नमस्कार. या रणरणत्या उन्हात आता मी चालली आहे गवत आणायला. चला गवत घेऊन येऊया. आणि हा आमचा कारभारी जो आम्ही वरून खाली आणला शेताची पाहणी करायला. रस्त्याने येणारे जाणारे लोक बघत असतात तर मग तो त्यांच्याकडे डोळे वटारून बघायला. डोळे वटारायला त्याला डोळे सुद्धा नाही ठेवलेत आम्ही तर. आणि इथं आली आहे मी ती वेली घ्यायला. आता त्या तर खूप झाडांमध्ये आहेत असं वाटतंय, इथं कुठेतरी आहे. हे बघा इथेही दिसतात वेली मला. वेली घेते मी. आणि मोठमोठाली सिल्वर ओकची झाडं आहेत, त्यांची थोडं पाणी घेऊयात म्हटलं. चला अजून 1-2 तासांनी बायकांची येण्याची वेळ होईल आणि डेकोरेशनच होणार नाही असं नको व्हायला. आता जे काय आहे ते फायनल डेकोरेशनच मी तुम्हाला दाखवते, कारण खूप घाई आहे. कॅमेरा लावणं, ॲडजस्ट करणं त्यामध्ये खूप वेळ जातो.
तर भेटूयात पूर्ण डेकोरेशन झाल्यानंतर. मी साईडला जे बॉल करून ठेवले होते त्याच्यावरती मी सर्व वेली पसरवून ठेवल्या आहेत. ते गवतही कलर केलेलं तेही त्यामध्ये मी फिक्स केलं. आणि आता पुढच्या बाजूने त्या ट्रेमधलं जो गोल दिसत होता आणि ट्रेही कळत होते त्यामध्ये मी सिल्वर ओकचे पानं घालून ते सर्व कवर केले जेणेकरून ते लक्षात येणार नाही. अशा पद्धतीने जवळजवळ माझं डेकोरेशन पूर्ण होत आलं होतं म्हणजे पूर्ण होत आलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी काही फुलं फिक्स केली आहेत, पण इतकी नाही. ती छोटी छोटी फुलं जी आहेत जी नाजूक आहेत तर ती मी सगळ्यात लेट फिक्स करण्याचं ठरवलं, कारण बायका येण्याच्या अगोदर ती सुकायला नकोत. तर ती फुलं फिक्स केली एकदा की छान डेकोरेशन कंप्लीट होऊन जाईल. मला ना ते वेडिंग प्लॅनर वगैरे लोक कसे असतात ते सिम्पल सोबर आणि मॉडर्न पण त्यांचं असतं, तर तसं काहीतरी करायचं होतं. आणि मला पर्सनली डेकोरेशन वगैरे या गोष्टी खूप आवडतात. आर्ट माझी आवडती गोष्ट आहे. तर चला तुम्हाला फायनल लुक दाखवते.